बघा, ब्रेकिंग न्यूज आहे। सगळ्या जनधन खातेधारकांच्या खात्यात 2000 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण खात्यात आहे की नाही, येत आहे की नाही ते तुम्ही चेक करा। तर बघूया काय आहे ही अपडेट। तर सगळ्या जनधन खातेधारकांच्या खात्यात 2000 रुपये येण्यास सुरुवात। तर का बरं येत आहे, का बरं जमा होत आहे ते आपण सर्व याच्यात बघूया। तर पीएम जनधन योजना 2024 प्रधानमंत्री जनधन योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली आहे। तर या योजनेचा उद्देश देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग सुविधांशी जोडणे आहे। तर या योजनेबद्दल आता माहिती घेऊया। तर कशाचे 2000 रुपये हे जमा होणार आहे ते आपण बघूया। त्याचा उद्देश बघा, वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन देणे, गरीब आणि वंचित वर्गाला बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे, लोकांना बचतीसाठी प्रेरित करणे, सरकारी लाभ थेट लाभार्थ्याच्या खात्यात स्थानांतरित करणे। मुख्य वैशिष्ट्य बघा, झिरो बॅलन्स खाता या योजनेच्या माध्यमातून कोणत्याही किमान शिल्लकीशिवाय खाता उघडला जाऊ शकतो। रुपे डेबिट कार्ड तुम्हाला मिळते, मोफत अपघाती विमा मिळतो, खाताधारकांना 1 लाख रुपयापर्यंत अपघाती विमा कव्हर उपलब्ध आहे। यामार्फत ही जे तुम्ही खातं उघडलं याच्यावर तुम्हाला जर अपघात झाला तर 1 लाख रुपये अपघाती विमा सुद्धा मिळतो। ओव्हरड्राफ्ट सुविधा बघा, पात्र असलेल्या खातेधारकांसाठी 10,000 रुपयेपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध आहे। जे 10,000 रुपये मिळतात ते ओव्हरड्राफ्टची सुविधा आहे। आता मध्ये व्हिडिओ येत होता 10,000 रुपये जनधन खात्याच्या जमा होणार, तर ते ओव्हरड्राफ्टचेच जमा होणार आहे। 2000 रुपये तातडीची मदत। तर ही काय, जनधन खातेधारकांसाठी ओव्हरड्राफ्ट ही एक विशेष सुविधा आहे। यामध्ये नवीन खातेधारकांना तात्काळ 2000 रुपयेपर्यंत ओव्हरड्राफ्ट मिळू शकतो। 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी असलेल्या खातेधारकांसाठी ही मर्यादा 10,000 रुपयेपर्यंत वाढवली जाते। तर ही सुविधा कोणत्याही हमीशिवाय उपलब्ध आहे। खाते उघडण्याची प्रक्रिया बघा, जनधन खाते उघडणे अगदी सोपे आहे। 10 वर्षापेक्षा जास्त वयाचा कोणताही भारतीय नागरिक खाता उघडू शकतो। बघा, वयोमर्यादा 10 वर्षापेक्षा जास्त। खाता कोणत्याही बँक शाखेत किंवा बँक मित्र आउटलेटमध्ये उघडला जाऊ शकतो। अर्जासाठी एक फॉर्म भरावा लागतो, यामध्ये वैयक्तिक माहिती द्यावी लागते। ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रे सादर करावी लागतात। योजनेचा प्रभाव बघा, प्रधानमंत्री जनधन योजनेचे भारतात वित्तीय समावेशनाला प्रगती साधण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे। लाखो लोकांना पहिल्यांदाच बँकिंग सेवाशी जोडले गेले आहे। ग्रामीण आणि अर्धशहरी क्षेत्रामध्ये बँकिंग सेवांची उपलब्धता वाढली आहे। सरकारी सबसिडी आणि लाभांचा थेट हस्तांतरण शक्य झालं आहे। लोकांमध्ये बचतीची सवय विकसित झाली आहे। आव्हाने आणि पुढील मार्ग। तर या योजनेने यश मिळवले असले तरी काही आव्हाने आहेत। ते म्हणजे अनेक खाती निष्क्रिय होत आहेत, ज्यांना सक्रिय करणे आवश्यक आहे। वित्तीय साक्षरता वाढविण्याची आवश्यकता आहे। ग्रामीण भागातील बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणे आवश्यक आहे। प्रधानमंत्री जनधन योजना भारतात वित्तीय समावेशनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। ही योजना लोकांना बँकिंग सेवाशी जोडतेच, पण त्यांना आर्थिक सुरक्षा आणि विकासाची संधी देखील देते। ओव्हरड्राफ्ट यासारख्या सुविधांमुळे लोकांना आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा आधार मिळतो। येत्या काळात या योजनेचा आणखी विस्तार आणि सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे भारत एक वित्तीयदृष्ट्या समावेशक राष्ट्र बनू शकेल। अशी महत्त्वाची माहिती होती। अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जाईल।